नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण प्रेरणेविषयक गरज सिद्धांत, प्रेरणेविषयक बोधात्मक सिद्धांत पाहिलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रेरणेविषयक स्वयंशिस्त प्रारूप, सेल्फ डिसिप्लिन मॉडेल बघणार आहोत. प्रेरणा स्वयंशिस्त प्रारूप. स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये जे चेता मानसशास्त्रज्ञ होते, मिशेल डिओरे आणि त्यांचे सहकारी, त्यांनी प्रेरणा प्रक्रियेचं जे स्वयंशिस्त प्रारूप आहे ते मांडलेलं आहे. संपूर्ण जीवनामध्ये म्हणजे आयुष्यभर, जन्मभर यश किंवा कामाची जी यशस्वीता आहे ती टिकून ठेवण्यासाठी माणसाला स्वयंशिस्त किती गरजेची असते हे त्यांनी या प्रारूपामधून सांगितलेलं आहे. आणि मग इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये या प्रारूपाचा अवलंब केलेला आपल्याला दिसून येतो. कामगाराला जर स्वयंशिस्त असेल तर कामही चांगलं होतं आणि आउटपुट पण चांगलं निघतं. म्हणून मग या स्वयंशिस्त प्रारूप काय आहेत हे बघूया आपण. 1960च्या दशकामध्ये मिशेल यांनी संशोधनाला सुरुवात केली आणि त्यातूनच या प्रारूपाची स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये निर्मिती झाली. स्वयंशिस्त या संकल्पनेचा अर्थ बघूया प्रथम. वेगवेगळ्या लोकांनी स्वयंशिस्तीची व्याख्या वेगवेगळी केलेली आहे. आता बघा, स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवण्याची आणि स्वतःतील उणिवा वा कमतरतांवर मात करून स्वन्यूनत्वाचा पराभव करण्याची क्षमता म्हणजे स्वयंशिस्त होय. आता मिशेल यांनी पण ती व्याख्या केलेली आहे. दीर्घकालिक ध्येय संपादित करण्यासाठी तात्कालिक आनंदापासून दूर राहण्याची व तो यथावकाश विलंबाने उपभोगण्याची क्षमता म्हणजे स्वयंशिस्त होय. म्हणजे बघा, तात्कालिक आनंद, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन असं आपण त्याला म्हणतो. तर त्यांचं म्हणणं काय आहे, मिशेल यांचं, की जे लोक तात्काळ आनंद नकोय त्यांना, त्याचं महत्त्व नाकारतात, दीर्घकाळ आनंद हवाय त्यांना, तेच लोक स्वयंशिस्तीचं मूल्य हे जाणतात, स्वयंशिस्तीच्या कौशल्याने विकास साधतात आणि ते लोक खऱ्या अर्थाने जीवनाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. त्यांची ध्येय ठरवण्याची पद्धत वेगळी असते, सफलता प्राप्त करण्याची पद्धत वेगळी असते, प्रेरणाशक्तीला जपण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. कोणते पण त्यांचे ध्येय संपादन हे वेळखाऊ असते, एकदम इन्स्टंट त्यांना नको असतं. काही पण चिकाटीने अखंडितपणे ते प्रयत्न करत असतात त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी. स्वेच्छेने वेळ आणि श्रमाची किंमत देखील ते लोक मोजायला तयार असतात. ते स्वतः स्वयंकार्य प्रारंभ करणारे, प्रत्यक्ष कृती करणारे, कार्याचा यशस्वीपणे समारोप करणारे असतात. थोडक्यात हे लोक स्वयंशिस्तीचे चाहते असतात आणि त्यांना आपल्याला या माहितीच्या आधारे असं म्हणता येईल की जीवनामध्ये दीर्घकाळ कायम आणि टिकून राहणारा आनंद आणि टिकून राहणारं यश संपादित करायचं असेल तर त्या लोकांनी स्वयंशिस्तीचा अंगीकार करणं हे अपरिहार्य आहे किंवा गरजेचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता चेता मानसशास्त्र ही जी मानसशास्त्राची शाखा आहे त्याच्या अंतर्गत स्वयंशिस्त प्रारूपाचं प्रशिक्षण दिलं जातं. आपल्या जीवनामध्ये स्वयंशिस्त आणि प्रेरणांचा विकास कसा साध्य केला जाऊ शकतो याचं स्पष्टीकरण आणि अनुषंगिक प्रशिक्षण देण्यासाठी चेता मानसशास्त्रज्ञांनी स्वयंशिस्त प्रारूप जे आहे, सेल्फ डिसिप्लिन मॉडेल, त्याचा विकास केलेला आहे. आणि मग या प्रारूपाचे 7 टप्पे आहेत ते बघूया आपण. पहिला टप्पा आहे हेतूची निर्मिती करणे.
आता कोणत्या गरजा किंवा कोणत्या प्रेरणा पूर्ण करावयाच्या आहेत, कोणती ध्येय किंवा कार्य तडीस न्यावायचे आहेत, हे अत्यंत स्पष्टपणे किंवा अचूकपणे निश्चित करणं म्हणजे हेतूची निर्मिती करणं होय. कारण जर अचूकपणे निश्चिती या गोष्टीची केली नाही तर आपल्याला नेमकं कशाचं यश संपादन करायचं आहे, काय आत्मसात करायचं आहे, त्या आत्मसात करण्यामागचं कारण काय, या प्रकारचे प्रश्नांची उत्तरं मिळणार नाही. म्हणून मग कोणती ध्येय तडीस न्यायची आहे याचा विचार करणं म्हणजेच हेतूची निर्मिती करणं ही स्वयंशिस्त प्रारूपामधली पहिली स्टेप आहे. कारण हेतू जर निश्चित झाला तरच ही प्रेरणा प्रक्रियेची पहिली पायरी असल्यामुळे मग प्रेरणेशी निगडीत भावना प्रज्वलित होतात आणि मग उत्तरोत्तर त्याचं प्रमाण वाढत जातं. म्हणजे व्यक्ती त्या ध्येयाच्या दृष्टीने प्रयत्नशील राहते. दुसरा जो टप्पा आहे तो म्हणजे भूमिका प्रारूपांचा शोध घेणं. आता एकदा का आंतरिक पातळीवर हेतू किंवा ध्येय निश्चित झालं तर मग त्याला अनुसरून विचार, त्याला अनुसरून भावनांची निर्मिती होते. मग आपण जे निर्धारित केलेलं ध्येय आहे त्या ध्येयांच्या दृष्टीने व्यक्ती प्रयत्नशील राहते आणि मग आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो असा त्या व्यक्तीचा विश्वास बसतो. आणि मग कोणी जर तशा प्रकारचं ध्येय साध्य केलेलं असेल तर व्यक्ती त्यांना सुद्धा डोळ्यासमोर ठेवते आणि मग माझ्यासारखं इतरांनी जर का ध्येय साध्य केलेले असेल तर त्यांच्याप्रमाणे मीही ते ध्येय साध्य करू शकतो असा विचार व्यक्तीमध्ये दृढ होतो. आणि मग भूमिका प्रारूपांचा शोध घेतल्यामुळे असे अनेक प्रकारचे फायदे हे होत असतात. त्यातील एक म्हणजे आपण ते ध्येय यशस्वीपणे आत्मसात करू शकतो. त्या ध्येयाबाबत खात्री पटू लागते, आत्मविश्वास वृद्धिंगत होतो. दुसरं म्हणजे ध्येय आत्मसात करण्यासाठी इतरांनी अवलंबलेला जो कृती आराखडा आहे तो आपल्याला आयता मिळतो आणि आपणही ध्येयप्राप्तीपर्यंत अवलंब करू शकतो. म्हणून मग प्रेरणा वा ध्येयाशी निगडीत असलेली प्रचोदना किंवा भावनिक जागरण आधी वृद्धिंगत होते. ही कशामुळे आपल्यासारखं कोणीतरी ध्येय ठेवलेलं असेल आणि मग त्यांनी कसे प्रयत्न केले हे आपल्याला जेव्हा माहिती होतं ते म्हणजे भूमिका प्रारूपांचा शोध घेणं. आणि मग आपण त्या व्यक्तीचा अनुभवाचा आधार घेऊन आपलं ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहतो. पुढचा टप्पा बघूया. तिसरा जो टप्पा आहे तो म्हणजे वेदनिक दृष्टांत. आपण ध्येय कसे प्राप्त करू आणि ध्येय प्राप्त झाल्यानंतर फलनिष्पत्ती म्हणून आपल्याला काय पारितोषिक मिळेल हे सगळं चित्र डोळ्यासमोर आणणं म्हणजे वेदनिक दृष्टांत होय. आता कृती आराखड्याचा एकदम अचूक आणि परिणामकारक अवलंब केल्यानंतर ते चित्र आपल्या डोळ्यासमोर येऊ शकते आणि मग मला माहिती आहे मी हे करू शकतो, मला वाटते की हे मी करू शकतो अशा स्वरूपात आपल्या भावना या परिवर्तित होत असतात आणि ते म्हणजेच वेदनिक दृष्टांत होय. पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे भावना. एकदा आपण हे करू शकतो अशी जर त्या व्यक्तीला खात्री पटली तर मग वेदनिक दृष्टांत जो आहे तो आण्विक स्वरूप धारण करतो आणि प्रत्येक शरीराची पेशी, भावना, रचना उत्कटतेने भारली जाते आणि त्यातून 5वी, 6वी, 7वी कृती ही पूर्ण करण्याची जी प्रेरणा आहे ती प्राप्त होत असते. त्याला म्हटलेलं आहे भावना. पुढचा टप्पा बघूया. 5वा जो आहे तो नियोजन. आता आपलं ध्येय जे आहे त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नेमकं काय करण्याची गरज आहे, त्या कृती निर्धारित करणं आणि त्या कृती पार पाडण्यासाठी ध्येय प्रत्यक्षतः प्राप्त होण्यासाठी किती कालावधी लागेल हे ठरवणं, किती वेळ लागेल हे ठरवणं म्हणजे नियोजन करणे होय. आता नियोजन करण्यामुळे काय होतं, ध्येयाबाबतची उत्कंठा, भावनिक ओढ वाढीस लागते. ध्येय निश्चितपणे तडीस घेऊन जाऊ शकेल अशा कृती आराखड्याची निवड ही केली जाते. म्हणजे एखादं ध्येय साध्य करण्यासाठी कालावधी किती लागेल याचा अंदाज ठरवणं, त्याचं नियोजन करणं, प्लॅनिंग करणं म्हणजे नियोजन हा टप्पा होय.
पुढचा जो टप्पा आहे तो ज्ञान आणि कौशल्य. आता एकदा का ध्येयाधिष्ठित कृती आराखड्याची निवड केली का त्यानंतर आवश्यक असलेल्या कृतींची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण होते. मग साहजिकच काय होतं की नियोजित ज्या कृती आहेत त्या अचूकपणे पार पाडाव्या लागतात. आवश्यक असलेले ज्ञान कौशल्य आत्मसात करायला प्राधान्य दिलं जातं आणि मग ज्ञान आणि कौशल्यांच्या संपादनामुळे ध्येयाप्रत पोचण्याबाबतचा आत्मविश्वास त्यांचा वाढत असतो. विशिष्ट कौशल्यांच्या उपयोजनाबाबतची निपुणता त्यांच्यामध्ये येत असते. परिणामी आपण ध्येयाच्या अधिक जवळ पोचतो. ध्येय प्राप्तीची उत्कंठा आणि प्रेरणा अधिक वृद्धिंगतही होत असते. 7वा जो टप्पा आहे तो म्हणजे चिकाटी आणि पाठपुरावा. आता विशिष्ट ध्येयाचा सातत्याने पाठपुरावा करणं, ध्येय प्राप्तीपर्यंत प्रयत्नात अखंडितता ठेवणं, ध्येय पूर्ण करण्यासाठी दीर्घ कालावधी लागला किंवा एखादी क्लिष्टता कठीण होऊन बसली तरी सुद्धा न डगमगता ते ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहणं, तसेच आपल्या नियोजनामध्ये एकनिष्ठ राहणं, आपल्या कृती आराखड्याशी एकनिष्ठ राहणं, म्हणजे काहीही झालं तरीही मी साध्य करणार अशी वृत्ती जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये येते त्याला म्हटलं जातं चिकाटी आणि पाठपुरावा. आणि हा स्वयंशिस्त प्रारूपाचा 7वा टप्पा होय. थोडक्यात काय, एखादं जे ध्येय साध्य जरी होत नाही तोपर्यंत सातत्याने चिकाटीने त्या ध्येयाचा पिच्छा पुरवणं म्हणजे चिकाटी आणि पाठपुरावा होय. पुढे बघूया आपण. आता कामाच्या ठिकाणी प्रेरणा सिद्धांताचा उपयोग करणं. युजिंग मोटिवेशन थेरी ॲट वर्क. आता प्रेरणा सिद्धांताचा उपयोग कसा केला जातो कामाच्या ठिकाणी? कर्मचाऱ्यांना मोटिवेशन दिलं तर काम चांगलं होतं का? होतं. म्हणून मग जे व्यवस्थापक आहे, जे कंपन्यांमधील व्यवस्थापक आहे, इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये जे काम करतायत त्यांनी कर्मचाऱ्यांना मोटिवेशन देणं गरजेचं असतं. म्हणून त्यासाठी प्रेरणा सिद्धांताचा उपयोग केला जातो. त्याने कामगारही खुश असतात, कामही जास्त होतं आणि निष्पत्ती पण चांगली मिळते. त्याच्यासाठी काही घटक विचारात घेणं आवश्यक आहे. पहिला घटक जो आहे तो कार्यक्रम. आता व्यवस्थापकानं नेहमी हे मनात ठेवलं पाहिजे की कामापासून कर्मचाऱ्यांना अभिप्रेत असलेल्या ज्या गरजा आहेत आणि इच्छा आहेत त्यांच्यामध्ये वैयक्तिक भिन्नता आढळते. म्हणजे एखाद्या कामगाराच्या गरजा वेगळ्या असतील तर दुसऱ्या कामगाराच्या गरजा सुद्धा वेगळ्या असतील. म्हणून मग प्रबलीकरण जो सिद्धांत आहे त्याच्यातून व्यवस्थापकाला अशी माहिती मिळण्यास मदत होते. मग कर्मचाऱ्याची इच्छा असेल तर त्या प्रकारच्या कार्यनिष्पत्तीमुळे कार्यवर्तनाला बळकटी प्राप्त होत असते. म्हणून व्यक्तीच्या गरजा भिन्न भिन्न असतात आणि त्या गरजांची कामाच्या ठिकाणी पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जातो. दुसरा जे घटक आहे तो म्हणजे अपेक्षित निष्पत्ती. उत्पादन क्षमता आणि अपेक्षित निष्पत्ती या दोघांमध्ये थेट संबंध प्रस्थापित होणे आवश्यक असते. आता अपेक्षावस्था सिद्धांत, प्रबलीकरण सिद्धांत असे अनेक सिद्धांत आपण बघितलेले आहेत. आता त्याच्यामधून असं निदर्शनास येतं की निर्वर्तन अपेक्षित निष्पत्तीचे प्रतिनिधित्व करते. ध्येयन्यासीकरण सिद्धांत तसं काय सांगतो की प्रति भरण्यामुळे, फीडबॅक मिळाल्यामुळे उत्पादन क्षमता आणि अपेक्षित निष्पत्तीमधील संबंधांची माहिती मिळते. तिसरा जो टप्पा आहे तो म्हणजे आंतरिक समाधान. आता आंतरिक समाधानाची संधी अधिक वाढवली पाहिजे या संदर्भात बहुतेक सिद्धांत असे सूचित करतात. आंतरिक समाधानात वाढ झाल्यामुळे कामगारांचे कामातील गुंतवणुकीचे प्रमाणही वाढते. म्हणून कामाच्या ठिकाणी प्रेरणा सिद्धांताचा उपयोग कसा केला जातो हे आपल्याला या 4 टप्प्यांमधून समजते. चौथा जो टप्पा आहे तो म्हणजे कार्य. वातावरणाचे स्वरूप विचारात घेतलं पाहिजे. वातावरणाचं स्वरूप विचारात घेऊन कर्मचाऱ्यांच्या निर्वर्तनात सुधारणा घडवून आणण्यासाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात आणि ते म्हणजे अंतर्निरसन कार्यक्रम होय. हे जे अंतर्निरसन कार्यक्रम आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत.
आजच्या लेक्चरमध्ये आपण स्वयंशिस्त प्रारूपातील 7 टप्पे आणि कामाच्या ठिकाणी प्रेरणा सिद्धांताचा उपयोग कोणत्या घटकांच्या आधारे केला जातो हे अभ्यासलेलं आहे. थँक्यू.